परभणीत संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून शोभायात्रेला सुरुवात झाली। ही शोभायात्रा महात्मा फुले पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जात जागृत मंगल कार्यालयात समारंभ झाला। राष्ट्रीय चर्मकार महासंघ, युवा आघाडी, महिला आघाडी, कर्मचारी महासंघ यांच्यासह गुरु रविदास समाज बांधवांनी यात सहभाग नोंदवला। या शोभायात्रेतील सहभागी टाळ मृदंगातील बाल वारकरी आणि विविध वेशभूषा सादर करणाऱ्यांनी शहरवासियांचे लक्ष वेधले होते। ऐसा चाहूँ राज मैं जहाँ मिले सबन पन्न, छोट बड़ा सब समबसे गुरु रविदास रे प्रसन्न ज्यांनी समानतेचा संदेश 14व्या शतकामध्ये दिला ते थोर संत शिरोमणी जगद्गुरु रविदासजी महाराज एकमेव असे संत आहेत ज्यांना संत शिरोमणी अशी पदवी लाभलेली आहे। असे रविदासजी महाराज यांची आज आपण राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा शाखा परभणीच्या वतीने 648वी जयंती मोठ्या हर्ष उल्हासामध्ये या ठिकाणी हजारोच्या संख्येनं समाज बांधव, गुरुप्रेमी ज्यांनी रविदास महाराजांचे विचार स्वीकारले असे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। फार मोठ्या संख्येने या ठिकाणी हर्ष उल्हासामध्ये रविदास महाराज यांची जयंती साजरी राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्या वतीने या ठिकाणी साजरी होत आहे। या जयंतीचे अध्यक्ष प्रकाशजी गोरे यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही जवळपास 8 वर्षापासून जयंती उत्सव साजरा करत आहोत। या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ युवा शाखेच्या वतीनं फार मोठा हर्ष उल्हास आणि आनंदोत्सव दरवर्षी या परभणी जिल्ह्यामध्ये साजरा करत आहोत। आज या ठिकाणी फार मोठ्या परभणी जिल्ह्यामधील 8 तालुके आणि सर्वच गावातील चर्मकार समाज बांधव नाहीतर अन्यही भीम चळवळीमध्ये जे कार्य करणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा या जयंतीमध्ये हजेरी लावलेली आहे। आपण बघू शकता राष्ट्रीय चर्मकार महासंघ केवळ जयंतीपुरतच नाही तर अनेक सामाजिक संघटना, अन्याय अत्याचाराचे घटना असतील किंवा अनेक क्षेत्र असतील, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, या क्षेत्रामध्ये 12 महिने काम करून या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचं जाळं ज्यांनी रोपटं रोवलं असे संघटनेचे आमचे संस्थापक अध्यक्ष, समाजाचे नेते बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असते। आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष माधवरावजी गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये केवळ परभणीमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आज 12 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं गुरु रविदास जयंती साजरी करत असतो। आपण बघू शकता या ठिकाणी सामाजिक सलोखा जपत पोलीस प्रशासन असेल, सामाजिक कार्यकर्ते असतील, अनेक क्षेत्रातील मान्यवर असतील यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला हजेरी लावली, आम्हाला सहकार्य केलं। याच पद्धतीने सहकार्य आपण याच्यानंतरही ठेवाल अशी मी आपल्याकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्यास विनंती करतो। या ठिकाणी महिला भगिनींचा फार मोठा सहभाग आहे। आपण या ठिकाणी बघू शकता हजारोच्या संख्येनं या ठिकाणी महिला सहभागी झालेल्या आहेत। संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 648वी जयंती आहे। गुरु महाराजांनी असे म्हटले होते
ऐसा चाहूँ राजमन जहाँ मिली सबन को अन्न तो बरं सम रे जब रविदास रहे संत 14व्या शतकामध्ये प्रथम परिवर्तन जर केलं असेल तर संत रविदास महाराजांनी केलं। जाती भेदून काढण्यासाठी पहिले संत रूपानं आणि मोठे मोठे पंडितांना मागं सारून संत रविदास महाराजांना थापू मुस्लिमचं राज्य असताना मुस्लिमांना सुद्धा त्यांना सहकार्य केलं। ते असे थोर संत आमचे संत रविदासजी महाराज यांच्यासाठी आम्ही संत रविदास प्रतिष्ठान स्थापन करून यावर 40 लाखाची जागा विकत घेतली MIDC मध्ये आणि ती जागा विकत घेण्यासाठी सन्माननीय सूर्यवंशी मामा शिवाजीरावजी सूर्यवंशी मामा यांनी आम्हाला 1 लाख रुपयाची देणगी दिली। त्यांचे पण खूप धन्यवाद। तसेच बस एवढं पुढचं बोला जयंती। तसेच जयंती आम्ही गेल्या वर्षीपासून रॅली सारखी काळी पहिली साधी करीत होतो। गेल्या वर्षीपासून आम्ही पूर्ण प्रभात फेरी काढतो। गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी दुप्पटपेक्षा 3 पट माणसं जमा झाली। जय शिवराय, जय रविदास महाराज आणि आमच्या राष्ट्रीय चर्मकार संघ व आमचे राज्य कार्यकारी सदस्य उपाध्यक्ष आणि जे काही कार्यकारी सदस्य यांनी यावर्षी जयंतीचं खूप चांगलं आयोजन केलं आणि प्रत्येक वर्षी एवढ्या मोठ्या उत्साहाने करतात। त्यामुळे एवढा उत्साहात जयंती साजरा होतो आणि आमचे चर्मकार समाज व सर्व इतर कार्यकर्ते इतक्या उल्हासात एवढी साजरी करतात आणि आम्ही एवढं शांतपणे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मनामध्ये धरून प्रत्येक गोष्टीवर पालन करून प्रत्येक गोष्टीचे विचार आम्ही अंमलात आणून शैक्षणिक आर्थिक व्यावहारिक या गोष्टीचं आम्ही पालन करून आम्ही प्रत्येक जयंती साजरा करतो। यावर्षी राष्ट्रीय चर्मकार महासंघ व तसेच इतर कार्यकर्ते यावेळेस जयंतीला जमा झाले, सर्वांनी सहभाग दिला याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। तसेच जेवढे काही त्यांचे आम्हाला म्हणजे शब्दामध्ये अशी उणीव करता येणार नाही असे आमचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्यकर्ते अध्यक्ष असो किंवा सचिव असो किंवा आमचे ठोंबरे साहेब रामकिशन कांबळे साहेब यांनी एवढं सहकार्य केले। आतापर्यंत कुठल्याही चर्मकार समाजाच्या बांधवांना ही गोष्ट म्हणता येणार नाही की जयंतीमध्ये कुठली उणीव भासली होती। हा जर इथून पुढे काही लागलं समजा काही उणीव वाटली किंवा संपर्कासाठी गजानन वाघमारे एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो।